Myself CB Siraskar welcomes you to my channel. The topic we are going to learn today is Introduction to Parts of Speech, Noun and its types. Video has become a little bit longer because of detailed explanations. Hope you understand. Comment what you think. मित्रांनो, Thanks. शब्दांच्या जातींचा विचार करत असताना किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट विचारात घ्यावी लागते, ती म्हणजे जगामध्ये ज्या काही भाषा लिखित स्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत, ज्या लिहिल्या जातात किंवा ज्यांची लिपी आहे, अशा भाषांमध्ये शब्दांच्या साधारणपणे एकूण 8 जाती मानलेल्या आहेत. या 8 जाती या प्रामुख्यानं आपण शिकत असलेल्या किंवा आपण ज्या भागात राहतो त्या ठिकाणी शिकत असलेल्या ज्या 3 भाषा आपण पाहतोय, ज्यामध्ये आपली मातृभाषा मराठी, हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी, या 3 भाषा शिकत असताना लक्षात घ्यायला गेलो तर तिन्हीमध्ये जवळपास शब्दांच्या ह्याच 8 जाती साधारणपणे आढळून येतात. त्याच्यामध्ये एक छोटासा बदल असा आहे की इंग्रजी भाषेमध्ये विचार करायला गेलो तर शब्दांच्या या 8 जाती, ज्यांना आपण आता मी मराठीतून तुम्हाला अगोदर सांगतो, त्यानंतर त्यांचीच इंग्लिशमधली नावं सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या 8 जाती आढळून येतात. अगदी त्याचप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा याच 8 जाती आहेत आणि इंग्लिशमध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन यासुद्धा त्याच 8 जाती आहेत. आता इंग्रजी भाषेमध्ये एक छोटासा बदल आहे, तो म्हणजे इंग्रजीमध्ये एक आणखी शब्दाची जात ॲड केलेली आहे किंवा मानली जाते, ती आहे डिटरमायनर्स, ज्याला आपल्याकडं आपण आर्टिकल्स म्हणून ओळखतो, ज्यांना आपल्याकडं 5वी 6वीची मुलं ए अँड द म्हणून ओळखतात. आणि अगदी भाषेचा बेस ज्या मुलांचा सुरुवातीच्या काळात तयार होण्याची त्यांची प्रक्रिया असते किंवा ते शिकत असतात, तर त्यावेळेला त्यांना हेच 3 आर्टिकल शिकवले जातात, ए अँड द, आणि यालासुद्धा एक शब्दांची जात म्हणून इंग्रजी भाषेमध्ये कन्सिडर करण्यात आलेलं आहे, त्यांना गृहीत धरण्यात आलेलं आहे. तेव्हा आता सुरुवात करूयात प्रत्यक्षात शब्दांच्या या 8 जातींचा अभ्यास करण्यासाठी. त्यातली सगळ्यात पहिली शब्दाची जात म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? नामाचे प्रकार कोणकोणते पडतात, त्याचे कोणकोणत्या आधारावर हे प्रकार केले जातात आणि ते सगळे प्रकार आपल्याला शिकणं काय गरजेचं आहे किंवा त्या शिकण्याचा काय फायदा होणार आहे, या सगळ्या बाबींवर आपण इत्यंभूत चर्चा करणार आहोत. त्यामुळं शब्दांच्या जातींपैकी, पार्ट्स ऑफ स्पीचपैकी द फर्स्ट वन म्हणजेच पहिली जात म्हणजे नाऊन. नाऊन म्हणजे काय ते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ. सिंपल व्याख्या जर नामाची करायची झाली तर द नेम ऑफ अ पर्सन ऑर अ थिंग और अ प्लेस इज कॉल्ड ॲज नाउन. इतकी सिंपल व्याख्या आहे. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं नाव म्हणजे नाम. म्हणजेच नामाची इतकी सिंपलशी व्याख्या आहे की ज्या कोणत्या गोष्टी आपण पाहतो किंवा ज्यांना आपण टच करू शकतो किंवा ज्यांना आपण फील करू शकतो किंवा अशाही काही गोष्टी असतात की ज्यांना आपण टच करूही शकत नाही, त्या आयडियातसुद्धा त्यालासुद्धा आपण काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे. लक्षात घ्या की आपल्याला एखादी वस्तू दिसते किंवा आपण तिला पाहू शकतो म्हणून तिला नाव आहे, आणि एखादी वस्तू दिसत नाही म्हणून तिला नाव नाही असं म्हणता येणार नाही. जसं की आपण ज्या बेडवर झोपतो त्याला आपण हात लावू शकतो, त्याला फील करू शकतो, पण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला जी स्वप्न पडतात प्रत्यक्षात टच करता येत नाहीत, पण तरीही आपण त्या कल्पनेला स्वप्न हे नाव दिलेलं आहे. म्हणजे विचारात घ्यायला गेलो तर या दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये जे काही आपल्या सगळ्यांच्या समोर असतं त्याला नाव देण्यात आलेलं आहे नाऊन. नाऊनची इतकी साधी आणि साधी कल्पना आहे की जगात जे काही दिसतं किंवा आपल्याला जे काही माहिती आहे त्या कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला त्याचं नाव कदाचित माहिती नसेल पण त्याला नाव असतं. एखादं ठिकाण आहे तर त्या ठिकाणाचं नाव कदाचित आपल्याला माहिती नसेल पण त्या ठिकाणाला नाव असतं. तुम्ही कुठल्याही गावाला जा, कुठल्याही शहरात जा किंवा जगातल्या कुठल्याही देशात जा, त्या प्रत्येक ठिकाणाला एक नाव आहे. किंवा त्याच्याही पुढे जाऊन वस्तूंचा विचार करायला गेलो तर एखाद्या वस्तूचं कदाचित आपल्याला नाव माहिती नसेल. समजा मी आता तुम्हाला शिकवण्यासाठी जो सेलफोन तुमच्या समोर वापरतोय तो ज्या वस्तूवर सेट करण्यात आलेला आहे तिला ट्रायपॉड हे नाव आहे. लक्षात घ्या, त्या ट्रायपॉडवर तिला आपण सेट केलेलं आहे, त्या सेलफोनला ट्रायपॉडवर लावलेलं आहे. त्या वस्तूला ट्रायपॉड म्हणतात हे कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहीत नसेल, कोणी त्याला स्टँड म्हणत असेल, पण आपापल्या कल्पनेनं आपल्यापैकी प्रत्येकानं त्याला एक नाव मात्र देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच नावाला इंग्रजी व्याकरणामध्ये नाऊन म्हणून ओळखलं जातं. आता या नाऊनचे काही प्रकारसुद्धा पडतात. आता पाहूयात नामाचे नेमके कोणते प्रकार पडतात आणि ते कोणत्या आधारावर पडतात. नाऊनचे प्रामुख्यानं 2 प्रकार आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ नाउन्स. One from them is
कॉमन नाउन अँड द अनादर वन इज प्रॉपर नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. त्यातलं पहिलं पाहूया आपण कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स द नाउन विच इज गिवन टू अ पर्सन or a thing or a place in general, that is called as a common noun. म्हणजेच नामाची आपण जेव्हा सामान्य नाम हा प्रकार जेव्हा पाहायला जातो, एक प्रकार पाहायला जातो, तर सामान्य नाम म्हणजे असं नाव की जे एखाद्या माणसाला, ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला, किंवा एखादं ठिकाण आहे त्या ठिकाणाला, किंवा एखादी वस्तू आहे त्या वस्तूला आपण सामान्यपणे साधारणपणे जे काही नाव दिलेलं असेल तर त्याला आपण म्हणू शकतो कॉमन नाउन. फॉर एक्झाम्पल अ मॅन, व्हिलेज, सिटी, कंट्री, रिव्हर, माउंटेन हे सगळे उदाहरणं हे कॉमन नाउनचे आहेत. साधारणतः समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास करत चाललेला आहात. सोपं करून सांगतो, आपण जेव्हा प्रवासाला निघतो तर आपल्याला ट्रेनमधून किंवा आपण चाललेल्या वाहनामधून बाहेर एखादी नदी दिसते. आपण विचारतो तिथं एखादे कोणी त्या परिसरात राहणारे आपल्यासोबत असलेले व्यक्ती असतील तर त्यांना म्हणतो की या नदीचं नाव काय आहे. पण जोपर्यंत आपल्याला त्या नदीचं नाव माहिती नसतं तोपर्यंत आपण त्या दिसणाऱ्या गोष्टीला नदी असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्यापैकी प्रत्येकाची ओळख सगळ्यात पहिली कोणती असेल तर ती असते माणूस. एखादे मुलं असतील तर आपल्याला एखाद्या मुलाचं नाव माहिती नसेल तोपर्यंत आपण त्याला एक मुलगा म्हणून बोलवतो, एक मुलगी म्हणून साठी आपण संबोधन वापरतो. हा मुलगा, मुलगी, माणूस, स्त्री हे सगळे शब्द म्हणजेच सामान्यीकरण झालेलं आहे. नाम त्या ठिकाणी आपण त्यांचं नाव माहिती नाही, विशेष करून त्यांना काय म्हणतात किंवा त्यांचं नेमकं नाव काय आहे हे आपल्याला माहिती नसतं तोपर्यंत त्याच्यासाठी जो शब्द वापरला जातो ते म्हणजे सामान्य नाम. मित्रांनो, सामान्य नामाची भूमिका आता आपल्याला समजलीच असेल. सामान्य नाम म्हणजे साधारणतः एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या ठिकाणाला दिलेलं नाव. आता आपण पाहूया त्याच ठिकाणाला किंवा त्याच व्यक्तीला, त्याच वस्तूला किंवा त्या प्राण्याला जर एखादं ठराविक नाव दिलेलं असेल, त्याला एक ओळख करून दिलेली असेल तर त्याला काय म्हणायचं. तर लक्षात घ्या, त्याला म्हणण्यासाठी आपण जो प्रकार वापरतो नामाचा तो प्रकार म्हणजेच प्रॉपर नाउन, विशेष नाम. आता प्रत्येक प्राण्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं एक नाव असतं. प्रत्येक ठिकाणाला स्वतःचं एक नाव आहे. जसं एखादी नदी आहे, आत्ता दिलेलं उदाहरण सांगतो. नदीला आपण गोदावरी नावाने ओळखतो, नदीलाच आपण नर्मदा नावाने ओळखतो. तीच नदी वेगळ्या ठिकाणाहून वाहत असेल त्या ठिकाणी, त्या परिसरामध्ये, तर तिथलं लोकलचे लोकसुद्धा एखादं नाव देऊ शकतात विशेष करून. आता जसं की समजा आपल्याला नद्या, उपनद्या आपण पाहायला गेलो तर प्रत्येक नदीला एक नाव आहे, तिचं स्वतःचं असं एक स्वतंत्र नाव आहे. जसं की पूर्णा नदी, तापी नदी, भीमा नदी, नर्मदा नदी, बरोबर. या सगळ्या नद्या, कावेरी असेल, कृष्णा असेल, यमुना असेल, गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, या प्रत्येक नदीला स्वतःचं एक नाव आहे. पर्वतांचा विचार करायला गेलो तर विंध्य पर्वत, त्याच्यानंतर अरवली पर्वत, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत, त्याच्यानंतर हिमालय पर्वत, आपण या पर्वतांनासुद्धा नावं दिलेली आहेत. एखाद्या पर्वताला त्याच्या नावाने जेव्हा आपण संबोधतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या पर्वताचा विषय येत नाही, हे लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, आपल्याला जर का कोणी उदाहरण म्हणून सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा घेतो तर आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचीच मुद्रा येते, छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा येतो. पण जेव्हा आपण त्यांच्या नावाच्या ऐवजी जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतो तर लगेच आपल्या मेंदूमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख येतो. जसं की समजा एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती महात्मा गांधी या नावाचा उल्लेख करते तर आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधींचीच प्रतिमा येईल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या विशेष अशा दिलेल्या नावाने बोलवत असतो तर अशा प्रकारच्या नावाला विशेष नाम असं म्हणायचं. द नेम दॅट इज गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर थिंग, पर्टिक्युलर प्लेस और पर्टिक्युलर ॲनिमल इज कॉल्ड ॲज प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर आता मी सांगितलेली सगळी व्यक्तींचीच नावं होती. याच्यानंतर आपण वस्तूच्या बाबतीत विचार करायला गेलो तर आपण जनरली एखाद्या वस्तूला समजा जर का आपण टी व्ही म्हटलं तर तिची कॉमन ओळख झाली, ती जनरल ओळख झाली, सामान्य ओळख झाली. परंतु जेव्हा आपण असं म्हणतो की आमच्याकडे LGचा टी व्ही आहे, जेव्हा आपण म्हणतो की आमच्याकडे पॅनासॉनिकचा टी व्ही आहे, आमच्याकडं सोनीचा टी व्ही आहे, आमच्याकडं सॅमसंगचा टी व्ही आहे, तर त्या ब्रँडला आपण त्या कंपनीला पर्टिक्युलरली त्या टी व्ही नावाच्या जनरल नावाला त्या ब्रँडचं नाव दिलेलं आहे, ते विशेष करून त्याचा उल्लेख झालेला आहे. म्हणून अशा नामाला आपण विशेष नाम असं म्हणतो. आता पाहूया प्राण्यांच्या बाबतीमध्ये. आपण रस्त्याने जात असताना एखादा जर कुत्र्यांचा घोळका समोरून आला तर आपण त्यातल्या प्रत्येक कुत्र्याला कुत्रा म्हणून ओळखतो. जोपर्यंत आपण त्याला डॉग म्हणतो तोपर्यंत ते त्याचं सामान्य नाम असतं
किंवा त्याची सामान्यपणे आपण ओळख करून दिलेली असते की दिस इज अ डॉग. परंतु त्यातला एखादा कुत्रा जर का समजा तुमच्या ओळखीचा असेल, कुत्रे ओळखीचे असतात, आपल्या गल्लीमध्ये एखाद्या कुत्र्याला तुम्ही ओळखत असतात, दररोज पाहत असता, त्याचं नाव माहिती असतं तुम्हाला, तो पाळलेला असेल तर त्याच्या मालकाने त्याचं काहीतरी टॉमी किंवा त्याला एखादं दुसरं नाव दिलेलं असेल, ब्रुनो, तर अशा प्रकारची जी काही नावं दिलेली असतात ही त्या डॉग नावाच्या कॉमन प्राण्याला, ज्याला कॉमनली आपण डॉग म्हणतो, त्याला दिलेलं ते प्रॉपर नाऊन आहे. टॉमी असेल तर ते त्याचं प्रॉपर नाऊन, डॉग म्हणत असो आपण तर ते त्याचं कॉमन नाऊन. तर कॉमन आणि प्रॉपरमधला फरक मला वाटतं एवढ्यावरून सहजपणे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल. त्यानंतर नामाचे आणखी वेगळ्या एका निकषाच्या आधारावर सुद्धा 2 प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये मी आत्ताच थोड्या वेळा अगोदर जो उल्लेख केला होता की तुम्हाला ज्या बेडवर आपण झोपतो त्याला आपण स्पर्श करू शकतो, अशा काही वस्तू असतात की ज्या आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो, त्यांनाही आपण नाव दिलेलं आहे. आणि अशा संकल्पना की ज्या आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही, ज्यांना आपली ज्ञानेंद्रिय जे आहेत तर ते सेन्स करू शकत नाहीत किंवा ज्याचा आपल्याला आभास होऊ शकत नाही किंवा स्पर्श होऊ शकत नाही, अशा गोष्टींना देखील आपण नाव दिलेलं आहे. मग या 2 आधारांवर म्हणजे त्यांच्या दिसण्यावर आणि त्यांच्या न दिसण्यावर असे 2 निकष पाडलेले आहेत. त्यांनासुद्धा आपण त्या व्याख्येमध्ये बसवलेलं आहे आणि त्यांचे 2 वेगळे प्रकार पाडलेत. इंग्रजी व्याकरणकारांनी त्यांना नाव दिलेलं आहे कॉन्क्रीट नाउन्स, जे आपण पाहू शकतो, ज्यांना आपली ज्ञानेंद्रिय सेन्स करू शकतात किंवा ज्यांना त्या आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्यांची जाणीव होऊ शकते. जसं की आपण एखादं गुलाबाचं फूल आणलं तर ते फूल आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने त्याला स्पर्श करू शकतो, वी कॅन स्मेल इट, आपण त्याचा गंधसुद्धा घेऊ शकतो आणि मग आपण त्या वस्तूला दृश्य स्वरूपाची वस्तू मानतो, म्हणून ती कॉन्क्रीट नाऊन या प्रकारामध्ये मोडते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो, ज्यांना फील करू शकतो, त्या गोष्टी ह्या जनरक्रीट नाऊन त्या कॉन्क्रीट नाऊनमध्ये त्या मोडतात. आणि ॲज वेल ॲज ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, फॉर एक्झाम्पल आता माझ्या हातामध्ये ही वॉच आहे, ही वॉच आपण टच करू शकतो, आपण तिला फील करू शकतो, हिला लेदर स्ट्रॅप आहे तो मला फील होतो, हिच्यावरती असलेला काच आहे तो गुळगुळीत आहे, मी तिच्यावरून हात फिरवल्यानंतर मला तो जाणवतो. परंतु या घड्याळामध्ये असणारा टाईम नावाची जी संकल्पना आहे तिला आपण स्पर्श करू शकत नाही. लक्षात घ्या, आपण वेळेला स्पर्श करू शकत नाही, आपण वेळेला फील करू शकत नाही, आपण म्हणू शकत नाही की वेळ लेदरची आहे, आपण म्हणू शकत नाही की वेळ ग्लासची आहे. या सगळ्या गोष्टी मिळून हे इन्स्ट्रुमेंट तयार झालेलं आहे, ही एक वस्तू बनलेली आहे आणि ह्या वस्तूला आपण वॉच म्हणतो, हिला रिस्ट वॉच म्हणतो. परंतु यामध्ये दिसणारी जी वेळ असते किंवा जी वेळ नावाची संकल्पना आपण या यंत्राच्या माध्यमातून, या छोट्याशा वस्तूच्या माध्यमातून आपण शोधून काढलेली आहे, ती मात्र अमूर्त स्वरूपाची आहे. अमूर्त म्हणजे जी मूर्तिमंत नाही आहे, जिला आपण स्पर्श करू शकत नाही, आपले ज्ञानेंद्रिय त्या गोष्टीला हात लावून पाहू शकत नाहीत, आपण आपली त्वचा तिची जाणीव करून देत नाही किंवा आपल्या नाकाने आपल्याला वेळेचा वास येत नाही किंवा आपल्या जिभेला वेळेची चव कळत नाही. अशा ज्या संकल्पना असतात त्यांना अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना असल्यामुळं त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणून ओळखलं जातं. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कॉन्क्रीट नाऊन या 2 मधला महत्त्वाचा फरक एकदा सोपा करून सांगतो की ज्या वस्तू मूर्त स्वरूपात असतात किंवा ज्या असतात आपण ज्यांना फील करू शकतो, ज्यांना टच करू शकतो, त्या येतात कॉन्क्रीट नाऊनमध्ये. आणि ज्या गोष्टी या स्पर्शाच्या पलीकडच्या असतात किंवा ज्या आपल्याला दिसत नसतात, जसं की आपले स्वप्न आहेत, जसं की आपली झोप आहे, जसं की आपण पाहू शकतो की तुम्हाला एखादा जर का फॅन चालू दिसला तर तो फॅन ही मूर्त स्वरूपातली गोष्ट आहे, परंतु तो ज्या गोष्टीमुळे चालतो, तो करंट किंवा ती वीज आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही, पण ती अस्तित्वात असते. म्हणून त्या ठिकाणी तिला आपण ॲब्स्ट्रॅक्ट ही कन्सेप्ट आपण ॲब्स्ट्रॅक्टमध्ये तिला काउंट करू शकतो. म्हणजेच फॅन हा जरी कॉन्क्रीट असला तरी त्याच्या मागे त्याला सपोर्ट करणारी गोष्ट करंट आहे आणि जी ॲब्स्ट्रॅक्ट आहे. तर लक्षात घ्या, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन अँड कॉन्क्रीट नाऊन हे सुद्धा नाऊनचे 2 प्रकार मानले जातात. यापुढील नामाचा एक प्रकार म्हणजे मटेरियल नाऊन. आता आपण ज्या वस्तू पाहतो आपल्या अवतीभोवती, तर या वस्तू या कशाच्या तरी बनलेल्या असतात. जसं की आपण पाहू शकतो दरवाजा असेल, फर्निचर असेल, हे लाकडाचं बनलेलं असतं. आपण पाहू शकतो काही भांडी असतात आपल्या घरामधली, ही स्वयंपाकाची भांडी किंवा घरात असणाऱ्या इतर वस्तू या कुठल्या तरी धातूच्या बनलेल्या असतात. त्याचबरोबर आपण जेव्हा वह्या पुस्तकं किंवा स्टेशनरीचा विचार करतो तर त्या कागदाच्या बनलेल्या असतात. मग या सगळ्या गोष्टींचा जो बेस असतो ते काहीतरी एखादं मटेरियल असतं किंवा वस्तू स्वरूपातलं असतं. मग त्यालासुद्धा आपण काय केलेलं आहे, त्या ज्याच्या बनलेल्या असतात त्या एका प्रकाराला नाव दिलं मटेरियल. मी घरातल्या स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू असतात
किंवा जी भांडी असतात, भांडी कुंडी किंवा इतर ज्या वस्तू असतात, तर त्यांना आपण धातूपासून बनलेल्या असल्यामुळं वी कॅन से दॅट दीज थिंग्स आर मेटॅलिक ऑर दे आर मेड अप ऑफ मेटल. म्हणजे त्यांचं मटेरियल हे मेटल होईल, धातू होईल. मग अशा प्रकारे जेव्हा एखाद्या वस्तूचं ओरिजिन किंवा ती वस्तू कशापासून बनलेली आहे याचा विचार करून ती ज्या घटकाची बनलेली असेल तिला जे नाव दिलेलं असतं त्याला मटेरियल नाऊन म्हणून ओळखलं जातं. या मटेरियल नाऊनलाच आपण मराठीमध्ये पदार्थवाचक नाम असं सुद्धा म्हणतो. आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहूया, मोजण्याच्या आधारावर केलेले नामाचे प्रकार. ते दोन आहेत. एक आहे काउंटेबल नाउन्स आणि दुसरा आहे अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स आर द नाउन्स दॅट वी कॅन काउंट विथ नंबर्स लाईक 1, 2, 3, 4 अँड 5. अशा वस्तू की ज्यांना आपण संख्येत मोजू शकतो, तर त्या सगळ्यांना आपण काउंटेबल किंवा मोजण्या योग्य अशा नामांमध्ये आपण विभागलेलं आहे. आणि ऑन द अदर हँड वी कॅन से आपल्या जवळ असलेल्या अशा वस्तू की ज्या आपण संख्येत मोजू शकत नाही, त्यांना मोजण्यासाठी माप लावावं लागतं. फॉर एक्झाम्पल ऑइल असेल, वॉटर असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असलेल्या वस्तू असतील, अदरवाईज किंवा त्या गॅसच्या फॉर्ममध्ये असलेल्या असू शकतील. तर त्यांना आपल्याला मोजायचं असेल तर आपण त्यांना 1, 2, 3 मध्ये मोजू शकत नाहीत. अशा नाउन्सला आपण एक वेगळा प्रकार दिलेला आहे, त्याला अनकाउंटेबल असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण ऑइल काउंट करायला गेलो तर आपण ऑइल 1, 2, 3, 4 मध्ये करू शकतो का? पेट्रोल आहे, डिझेल आहे, पाणी आहे, यांना आपण 1, 2, 3 मध्ये काउंट करू शकत नाही. आपण कोणाकडे पाणी प्यायला जर मागितलं तर आपण म्हणतो मला 1 ग्लासभर पाणी दे, म्हणजे त्याला आपल्याला माप लावावं लागलेलं. किंवा आपण जर का तेल आणायला गेलो दुकानावर, किंवा आपण अजून उदाहरण पाहूया, आपण पेट्रोल पंपावरती गेलो गाडीमध्ये आपण पेट्रोल फिलअप करण्यासाठी, तर आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या ऑपरेटरला म्हणावं लागतं आम्हाला 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर जे काही लागतं तेवढं पेट्रोल द्या. म्हणजे आपल्याला त्या वस्तूला 1, 2, 3 मध्ये मोजता येत नाही, तर त्याच्यासाठी माप लावावं लागतं लिटरचं, किंवा तिला काउंट करण्यासाठी जे एकक असेल त्याचा वापर करावा लागतो. अशा प्रकारच्या नामांना आपण अनकाउंटेबल नाउन्स म्हणून ओळखतो. मित्रांनो, यापुढील नामाचा प्रकार आहे तो म्हणजे सिंग्युलर नाउन अँड प्लुरल नाउन. आता पुढं त्यांच्या वचनावरून, म्हणजे ते एकवचनी आहेत का अनेकवचनी आहेत, त्या नामांचा उल्लेख करत असताना त्यावरून एकाचा बोध होतो का एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्तचा बोध होतो. तर या सगळ्या गोष्टींवरून सुद्धा त्याचे 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये पहिला प्रकार आहे सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादं ठिकाण ह्याचा एक म्हणून उल्लेख करतो. आता या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची समजून घेण्याची गरज आहे, ती म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल हे फक्त आणि फक्त कॉमन नाउन या प्रकाराचेच करता येतात. म्हणजे आता विचार करायला गेलो आपण तर जे कॉमन नाउनमध्ये आपण एक प्राणी हे नाव घेतलं, तर प्राणी, 1 प्राणी, 2 प्राणी, 3 प्राणी असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. 1 कुत्रा असतील तर 3 कुत्रे म्हणू शकतो. पण त्या कुत्र्याला जर नाव दिलेलं असेल, विशेष नाम एखादं टॉमी, तर आपण 1 टॉमी आणि 4 टॉमी असं म्हणू शकत नाही. त्याचं अनेक वचन प्रॉपर नाउनचं केलं जात नाही. मग हे एकवचन आणि अनेक वचन हा जो प्रकार आहे तो नामाच्या फक्त आणि फक्त एकाच प्रकाराचा केला जातो, तो म्हणजे कॉमन नाउन. आता इथं आपण समजून घेऊ पहिल्यांदा की सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स कशा प्रकारे ओळखायचे. आता लक्षात घ्या, डॉग हे सिंगल नाउन आहे. आपल्याला तिथंच बोध होतो की ते एक आहे. लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा आपण एका डॉगबद्दल बोलत असतो तर ते असतं सिंग्युलर नाउन. आता जर का आपण डॉग्सबद्दल बोललो, इफ देअर आर 2 डॉग्स ऑर मोर दॅन 2 डॉग्स, जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक कुत्रे असतील त्यांच्याबद्दल आपण काही मत व्यक्त करत असू, किंवा माणसं आहेत, आपण जर अ सिंगल पर्सन, आणि जर का आपण 2 पेक्षा जास्त लोक असतील तर आपण पीपल म्हणून बोलतो, दे आर 2 पीपल. ओके. और आपण असे अनेक उदाहरणं पाहू शकतो की स्टुडंट एक असेल तर त्याला स्टुडंट म्हणतो आपण, आणि जर 3-4 स्टुडंट्स असतील, त्यांचा घोळका उभा असेल तर आपण त्या ठिकाणी स्टुडंट्स म्हणतो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा ते सिंगल फॉर्ममध्ये असताना त्या एका मुलाचा बोध होतो, तिथे एकच मुलगा आहे हे समजतं, तेव्हा आपण तशा प्रकारच्या कॉमन नाउनला, लक्षात घ्या मुळामध्ये ते कॉमन नाउन आहे, त्या कॉमन नाउनला आपण सिंग्युलर नाउन म्हणून ओळखतो. संख्येवरून त्याचा पाडलेला प्रकार म्हणजे सिंग्युलर नाउन. आणि जेव्हा त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर अशा वेळेला आपण त्यांचा उल्लेख करतो, तो प्लुरल नाउन म्हणून करतो. बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स, टीचर टीचर्स, ओके, लेडी लेडीज, मॅन मेन, टॉर्टॉईज टॉर्टॉइजेस, असे
जे प्रकार पडतात यांना संख्येवरून आपण काउंट करतो, म्हणून सिंग्युलर नाऊन अँड प्लुरल नाऊन हा सुद्धा नामाचा शेवटचा प्रकार मानला जातो. मित्रांनो, आता वळूया आपण कन्क्लुजनकडे. कन्क्लुजन म्हणजे समारोप. आता आज आपण आजच्या पाठामध्ये जे काही शिकलो किंवा आजच्या आपल्या या तासिकेमध्ये जे काही शिकलो तर त्याचा आता थोडक्यात आढावा घेऊया. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की भाषेमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचा रोल काय असतो. कुठलीही भाषा शिकत असताना व्याकरणानं भाषेला व्यवस्थितपणा देण्याचंच काम केलेलं आहे आणि या भाषेमध्ये असणारे जे घटक आहेत, शब्दांनी सुरू झालेली ही भाषा असल्यामुळं त्या शब्दांच्या वेगवेगळ्या जाती पाडल्या जातात. या जाती इंग्रजी भाषेमध्ये 8+1 म्हणजे जे मी सांगितलेलं या अगोदर की नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन अँड इंटरजेक्शन आणि +1 मीन्स डिटरमायनर ऑर ॲन आर्टिकल. तर अशा 9 शब्दांच्या जाती इंग्रजी भाषेमध्ये मांडल्या जातात. त्यामधली सगळ्यात पहिली शब्दांची जात म्हणजे नाऊन, ज्याला आपण नाम म्हणून ओळखतो. तर या नामाचे इंग्रजी भाषेमध्ये कोणकोणते प्रकार पडतात, ते प्रकार कोणत्या आधारावर पडतात आणि त्या पडलेल्या प्रकारांची उदाहरणं हे सगळं समजावून सांगण्याचं काम आजच्या तासिकेमध्ये मी केलेलं आहे. तेव्हा आता या सगळ्या प्रकारांचा विचार करा, त्यांचा अभ्यास करा आणि त्या आधारावर नाम हा प्रकार नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी एवढंच. दॅट्स ऑल फॉर नाव. शॅल मीट इन आवर नेक्स्ट पिरियड. आणि जेव्हा केव्हा माझा पुढचा पिरियड असेल, जेव्हा केव्हा माझा पुढचा व्हिडिओ अपलोड करील तर तो तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर असेल. तेव्हा माझं हे चॅनल लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी न विसरता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळं माझा पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तो तुमच्यासाठी तयार असेल किंवा त्याची सूचना तुम्हाला त्याद्वारे मिळून जाईल. ठीक आहे. तर टिल देन, बाय बाय. हॅव अ नाईस डे टू ऑल.